तर दुसरीकडे बारामतीच्या ग्रामीण मातीत जन्मलेला रांगडा नेता अजित पवारांची संघर्षमय राजकीय कारकीर्द देखील समोर आली। राजकीय कारकीर्द आहे अजित पवार यांची, ती आपण जाणून घेऊया। 1982 साली साखर कारखान्यावर सदस्य म्हणून सक्रिय राजकारणात त्यांनी प्रवेश केला। शरद पवार यांच्यासोबत राजकीय कारकीर्द सुरू करताना पक्षाच्या विविध पदांवर त्यांनी काम केलं। जून 1991 ते सप्टेंबर 1991 बारामती मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले। 1991 ते 1995 पहिल्यांदा आमदार, 1995 ते 1999 दुसऱ्यांदा आमदार, 1999 ते 2004 तिसऱ्यांदा आमदार, 2004 ते 2009 चौथ्यांदा, 2009 ते 2014 पाचव्यांदा आणि 2014 ते 2019 सहाव्यांदा ते आमदार म्हणून निवडून आले। 2019 ते 2024 सातव्यांदा आमदार आणि 2024 ला पुन्हा एकदा ते आमदार म्हणून निवडून आले। उपमुख्यमंत्री म्हणून सलग 5 वेळा त्यांनी शपथ घेतली। 2022 मध्ये ते विरोधी पक्षनेतेपदी निवडून आले। 2023 मध्ये राष्ट्रवादी पक्षात फूट पडली। 2023 मध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष झाले। नव्या मंत्रिमंडळात आता ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील।